यानंतर मी माननीय मंत्री महोदय नितीनजी गडकरी यांना विनंती करते की कृपया त्यांनी आम्हाला संबोधित करावं. रामकृष्ण मठ नागपूरचे अध्यक्ष आदरणीय स्वामी राघवेंद्रानंदजी, पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर वेलेनकर, राहुल पांडे, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सोबती सेवा फाउंडेशनच्या वतीने सोबती या जे पुस्तकाची दुसरी मराठी आवृत्ती आणि त्याचबरोबर कॅम्पेनियन्स या इंग्रजी आवृत्तीचंही प्रकाशन होत आहे. हा एक वेगळ्या प्रकारचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये समाजाबद्दलची संवेदनशीलता पण आहे आणि मला याच्याकरता जास्त थोडंसं याचं अपील झाल्याचं कारण गेले 45 वर्ष मी प्राधान्याने हेच काम जास्त करतो आहे की लोकांची अवस्था कशी होते ती क्षणोक्षणी पाहायला मिळते. 3 दिवसापूर्वी मी बजाजनगरमधल्या एम्स हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणून रमेश गिरडे म्हणून माझे मित्र ॲडमिट होते आणि वापस येताना जेव्हा बाहेर येताना त्या लिफ्टने उतरलो ते एक बाई एकदम येऊन माझ्याजवळ रडायला लागली. माझ्याबरोबर सिक्युरिटी असल्यामुळे त्याने तिला रोखायचा प्रयत्न केला. म्हटलं थांब जरा, काय काय झालं? तर म्हणाले माझ्याकडे तर इंजेक्शन घ्यायला पैसे नाही आहे आणि इथून आम्ही काहीच करू शकत नाही, मरण्याशिवाय पर्याय नाही. तर मी म्हटलं तुम्ही उद्या सकाळी माझ्याकडे या, मी बघतो काय करता येईल. आल्यावर त्यांनी सांगितलं की 40,000 रुपयाचं एक इंजेक्शन आहे आणि आत्तापर्यंत सगळं विकवाक करून संपल्यावर 2 इंजेक्शन झाले आणि 2 द्यायचे आहेत. साधारणतः गेल्या 45 वर्षापासून मी या सगळ्या अनेक अनुभव बघितल्यामुळे मी माझ्या ओळखीचे जे डीलर्स आहेत त्यांना फोन करून मी डिस्काउंट मागतो आणि मग ते इंजेक्शन विकत घेतो आणि देतो. मी त्याची व्यवस्था केली. अर्थात अशा रोजच्या खूप कथा आहेत आणि या एवढ्या भयंकर आहेत की खरं म्हणजे आता हे कोणी लिहून काढलं नाही, पण विशेषतः चंद्रशेखर वेलणकरांना त्यांच्या घरातच हा अनुभव आला आणि त्यामुळे त्यांनी हे लिहिलं. आज डायलिसिस करूच शकत नाही कोणी. अशी खूप माणसं आहेत ती डायलिसिस करू शकत नाही. आता डॉक्टर या व्यवसायामध्ये अतिशय उत्तम आणि चांगली लोक आहेत आणि सगळ्याच प्रकारची लोक आहेत. त्यामुळे डायग्नोसिस करण्यामध्ये एका डॉक्टरकडे गेला की तो एक लिस्ट देतो की इतके रिपोर्ट्स आणा, एवढे औषधं आणा आणि औषधं याच दुकानातून आणा, याच कंपनीची आणा आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या टेस्टिंग करता करता तो गरीब माणूस आहे तो समाप्त होतो. याच्यामध्ये ह्या 45 वर्षाच्या याच्यात मला जवळून खूप गोष्टी बघायला मिळाल्या, पण कुठेतरी आशेचा किरण असतो. माझ्याकडे एक यादव नावाचा मुलगा काम करतो, आमचा पार्टीचा कार्यकर्ता आहे. तो पार्टीजवळ एका झोपडपट्टीत राहतो आणि त्याचं काम एवढंच आहे की तो फिरत असतो. मी त्याला मग स्कूटर घेऊन दिली आणि त्याने आत्तापर्यंत 950 हार्टचे पेशंट ज्यांची बायपास झाली ते माझ्याकडे आणले आणि त्यांचे मग मी ऑपरेशन केली. ही संख्या आता जवळपास 50 ते 60,000ची झाली. पण मला तो या मुलाचं कौतुक वाटतं. पण या सगळ्या संकटामध्ये कधी कधी डॉक्टरही हादरतात. म्हणजे कारण हे जे संकट येते ज्या परिवाराला येतं त्यालाच हे माहिती असतं आणि त्या घरामध्ये जेव्हा हे संकट येतं तेव्हा त्या परिवाराची एकंदर मनस्थिती ही एकदमच स्वाभाविकपणे आहे की घरातल्या प्रिय व्यक्तीच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा ते डिस्टर्ब होणं अतिशय स्वाभाविक आहे. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीरचं ब्लॅक मार्केट सुरू होतं आणि फंगसचं इंजेक्शन नव्हतं. नागपुरातले विशेषतः या संबंधातले जे एक्सपर्ट डॉक्टर होते ते जवळपास 25 डॉक्टर सगळे मिळून माझ्याकडे आले. कोविडचा काळ होता, कोणी कोणाला भेटत नव्हतं आणि मला खूप त्या गोष्टी मी आयुष्यात विसरू शकत नाही. एक अतिशय मोठे डॉक्टर होते, माझं मदन कापरे यांचं नाव ऐकलं असेल.
आणि ते बोलता बोलता ते म्हणाले की आता माझ्यासमोर मला हे फंगसचं इंजेक्शन अवेलेबल नाही आहे आणि समोरच्याचे डोळे जाणार आहे हे पाहायला मिळतं आणि त्यांच्या डोळ्यातून ते रडायला लागले. मी काय करू? तर मी त्यांना म्हटलं की काय करता येईल, कसं करून वाचवता येईल? म्हणून इंजेक्शनच नाही आहे, ब्लॅक मार्केट सुरू आहे. त्यावेळी माझं प्रायव्हेट सेक्रेटरी फूड अँड ड्रगचा डेप्युटी कमिशनर, त्यावेळी मी ठरवलं की आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा. मी दिल्लीमध्ये गेलो आणि मला जेव्हा फूड अँड ड्रगचे जे कमिशनर त्यांना बोलावलं, तर त्यांना मी म्हटलं की हे औषधं मिळत नाही, लोक मरून राहिली आहेत, आंधळी होऊन राहिले आहेत, सगळ्यांना त्याचा उपाय काय? तर म्हणे साहेब याच्यात सध्या अवेलेबिलिटी नाही आहे. म्हटलं मी एक फॅक्टरी बघितली आहे, मी त्याच्याकडनं तयार करतो, लायसन्स पण मिळवून देतो, तुम्ही मला याची परवानगी द्या. म्हणजे त्याचं प्रोसिजर आहे. प्रोसिजर काय आहे? मी म्हणलं मी हे अर्ज आणले आहे, क्षीरसागर म्हणून होता आपले ते, त्यांची आता वर्धेत फॅक्टरी होती, आता कळमेश्वरजवळ त्यांनी टाकली. मी म्हणलं हे प्रोसिजर आहे, मला माहिती नाही, मी सरकार आहे तुम्ही नोकर आहे. म्हटलं तुम्हाला मी म्हणेन तसं चालेल. म्हटलं तुम्ही हे मला 3 दिवसाच्या आत सगळ्या परवानग्या पाहिजे, तुमच्या मंत्र्याला मी फोन करतो आणि लोकांचे प्राण वाचले पाहिजे. साहेब इट सीम्स टू बी व्हेरी डिफिकल्ट. आय डोंट नो व्हॉट इज डिफिकल्ट अँड व्हॉट इज पॉसिबल. यू डू ऑर डाय, यू आर गो इन टू हेल. म्हटलं मला पाहिजे. आणि त्यांनी मला 3 दिवसात लायसन दिलं. त्या काळामध्ये मला त्या रेमडेसिवीरचं हैदराबादची मोठी कंपनी होती आणि त्याच्या मालकाला मी म्हटलं की तुझं लायसन्सवर याला परवानगी दे. तर तो मला म्हणाला की मोठी कंपनी फार्मास्युटिकल, तो म्हणाला पण मला रॉयल्टी किती मिळेल? तर मी म्हटलं इतना पैसा कमाया आपने, आपको शर्म नहीं आती? रॉयल्टी कितनी मिले पूछ रहे हो मेरे को, लोग मर रहे और तुमको समझ में नहीं आता? सर आई रिस्पेक्ट यू, आई विल डू इट विदाउट एनी एक्सपेक्टेशन. मतलब यू डू इट, आय विल बी हॅपी, आय विल गिविंग यू थँक्स फॉर दॅट. त्यांनी परवानगी दिल्यावर आम्ही 2 इंजेक्शन बनवलं आणि मी त्याला तयार केला. इतके बनवले की ज्यांनी ब्लॅक मार्केट करता करायला ठेवले होते त्यांनी आपल्या काढून विकले, कारण ते अवेलेबल झाले. आणि त्या दोन्ही याच्यातून हजारो लोकांचे प्राण वाचले. म्हणजे यातला पहिला भाग असा आहे की यातल्या कुणालाच काही माहिती नसतं आणि समाजामध्ये संवेदनशीलता खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कोणी कोणाला मदत करण्याच्या मूडमध्ये नसतं. ज्याच्यावर संकट असतं तो परिवाराचा दुःख भोगत असतो. आणि हे जेव्हा पाहिलं तेव्हा स्वाभाविकपणे जसं चंद्रशेखर वेलणकरांनी पुस्तक लिहिलं तेव्हा मलाही याच्यातून लक्षात आलं की हे खूप काहीतरी याचं केलं पाहिजे. तर मी सहज माझ्या आईच्या स्मरणार्थ एक ट्रस्ट होता आहे, उत्तर नागपूरमध्ये कमाल टॉकीज चौकात एक जागा मिळाली आणि योगायोगाने असं झालं की मी MSMEचा मंत्री असताना विशाखापट्टणमच्या मेडिकल डिव्हाइस पार्कमध्ये, त्या पार्कला चंद्राबाबू नायडूंनी सुरुवात केली होती आणि जगन रेड्डी मुख्यमंत्री झाले, त्यांनी तो पार्क बंद करायचा निर्णय घेतला. त्यावेळी तिथले सगळ्यात एक शर्मा, डॉक्टर शर्मा म्हणून होता, तो चांगला उत्तम डॉक्टर होता, बिचारा डेडिकेटेड होता. तो आला आणि माझ्याकडे रडायला लागला. त्याच्यावर एक IAS ऑफिसर महिला होती, ती पुढे चीफ सेक्रेटरी झाली आंध्र प्रदेशची. त्या म्हणाला सर आप ही कुछ बचाइए. मतलब मेरा तो डिपार्टमेंट नहीं है, मैं कैसे बचा पाऊंगा? बोले आप कुछ तो भी करिए. तर मी लगेच जगन आपले जे होते मुख्यमंत्री जगन रेड्डी त्यांना फोन लावला आणि मी त्यांना म्हटलं की देखो राजनीति जरूर करो, पर ये जो पार्क है ये गरीबों के लिए है और आप इसको ऐसा बंद मत करिए. तर ते बरं झालं की ते म्हणाले नाही, मैं एक बात तो है कि आप जो कहेंगे मैं करूँगा, आई रिस्पेक्ट यू. मतलब आप इसको ये राजनीति से छोड़ दो, बाकी जो करना चंद्रबाबू का पब्लिकली करो, इसको मत विरोध करो. त्यांनी पूर्ण गुंडाळण्याच्या याच्यातला निर्णय थांबवला आणि तो पार्क नंतर मोठा झाला. मी पण मदत करून आज त्याचा 40,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट आहे आणि त्या पार्कमध्ये मी 2दा-3दा जाऊन पण आलो. आता त्याच्यानंतर मग ते पार्क झाल्यावरती आता सगळे लोक करोडोपती झाली. तर ती मला दिल्लीत भेटायला आली आणि म्हणाले की आपके लिए हमको कुछ करना है. तर मी म्हटलं मेरे लिए तो कुछ मत करिए, क्योंकि आप ऑलरेडी त्यांनी आम्हाला पुष्कळ मदत केली. पाय लावायचे आम्ही 4 गाड्या होत्या त्याच्यात मशिनरी दिली, सगळी मदत. व्हेंटिलेटर दिले 500. ज्यावेळी कोविडच्या काळात बाजारात 6 लाखाचं व्हेंटिलेटर 27,000 रुपये दिलं आणि ते मी पूर्ण विदर्भात वाटले, एकाची तक्रार नाही आली. त्यावेळी
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि हे सगळं त्यांनी बनवलं. इतकं मोठा पार्क आहे तो. तर मग त्याच्यातून जेव्हा ओळख झाल्यावर एक जण बोलता बोलता सगळीकडून आपला MRIची मशीन बनवणारे भेटले, एक CT स्कॅन करणारे भेटले. तो मी त्यांना म्हणलं आप सब लोग मिलकर मुझे मशीन दो. तर ते म्हणाले बिलकुल देंगे. म्हटलं कितने की होगी? बोले आप पैसे की मत पूछो. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून मला जवळपास 70 कोटी रुपयाच्या मशीन फुकट दिल्या आणि त्या आता पूर्ण बसल्यात आणि 15 दिवसांनी त्या बिल्डिंगचं उद्घाटन आहे. तर मग माझ्याकडे सगळे लोक आले की म्हणाले डायलिसिसची किंमत किती ठेवायची? मी म्हणलं डायलिसिसची किंमत 0, फुकट. म्हणलं MRI म्हणाले लोक 12,000 घेतात, आपली किती? म्हणलं 800 रुपये. आणि CT स्कॅन 600 रुपये आणि त्याच्यावर एक्सरे म्हटलं 50 रुपये. म्हणून हे फार कमी होईल, मेंटेनन्सला परवडणार नाही. म्हटलं बघू काय करता येईल, भेटेल कोणतरी आपल्याला. आता ते सगळं तयार झालं. त्याचं 15 दिवसांनी उद्घाटन आहे आणि उत्तर नागपुरात आहे. तेव्हा मला सातत्याने माझ्या डोळ्यासमोर ती लोक दिसली की डायलिसिस न केल्यामुळे ते शेवटी मृत्यूने त्यांना कवटाळलं. अशी अनेक केसेस आहेत. हे पुस्तकामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये संवेदनशीलता हा पार्ट आहे. म्हणजे वेलणकरांवर पारिवारिक संकट आलं, पण ज्या रीतीने त्यांनी याच्यावर मात केली तो विषय महत्त्वाचा आहे. कारण माणूस पहिले संकट आलं की पहिल्या अर्धा तासात मरतो. आणि यामधली पॉझिटिव्हिटी आणि संकटावर मात करण्याचा विश्वास, डॉक्टरांचं मार्गदर्शन याचा खूप फायदा आहे. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सगळ्याच गोष्टीवर सगळ्या ठिकाणी उपाय नाही आहे. काही आयुर्वेदात उपाय आहे, काही आपल्या नॅचरोपॅथीत उपाय आहे, काही ॲलोपॅथीत उपाय आहे, काही होमिओपॅथीत उपाय आहे. एक आजच मला आत्ता फोनवर एक SMS आला. एक बीना रामानी म्हणून 85 वर्षाची महिला आहे. त्यांच्या तरुणपणी मोठ्या मॉडेल होत्या. आपल्याकडे शम्मी कपूर नावाचे फिल्म ॲक्टर होते. त्या जेव्हा बिना टोन म्हणून जे रेडिओ सिलोनचं होतं ते त्यांच्या वडिलांचं होतं, त्या लंडनच्या होत्या. तर माझ्याकडे यायच्या त्या दरवेळेला. मी खादी ग्रामोद्योगमध्ये माझे त्यांचे संबंध तयार झाले. त्यांना खूप घुटण्याचा त्रास व्हायचा, खूप व्हायला लागला. तर मी त्यांना म्हणलं हे डॉक्टर उगे बसले आहेत, यांच्यात ते काम करतात, ते चांगलं सेवाभावाने काम करतात. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही जोधपूरला जा, डॉक्टर पाराशरकडे. तर तिने मला आज सांगितलं की मला 80% आराम पडला. 6 दिवस तिथे राहिल्या त्या आणि मला 80% आराम पडला. दुसरं असं आहे की याच्यातलं थोडं ॲड करता आलं तर बघ, पार्किन्सन, त्याच्यावर औषध नाही आहे. पण मग मी आपल्या इथे BVG म्हणून कंपनी आहे आणि त्यांच्याकडे पार्किन्सनचं औषध आहे. तर सागर इथे आहे, त्याला मी म्हटलं तर BVGकडनं मी ते क्रेट आणली नागपूरला. आता लोक विश्वास ठेवायला तयार नाही, कारण पार्किन्सनवर हे छोटू भैया मुंडलेंकडे ते चहा नव्हते पिऊ शकत. मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे औषध घ्या, मी देतो. पण ते काही त्यांना नाही, मी सगळं करून चुकलो म्हणा. बरं, मी म्हटलं नाही चुकलं बहिणाला एक काम करा, 1 महिना ही बाटली घेऊन बघा. आणि त्यांचं मरण्याच्या पूर्वी त्यांचं पार्किन्सन कमी झालं नाही, ते चहा प्यायला लागले म्हातारे. म्हणजे एवढा बदल झाला. आता नागपुरात डॉक्टर बिस्ने जे हार्ट होते, मी मग आता ते बाटल्यात आणून ठेवलं आणि पार्किन्सनवर तिथेच उपाय, तोच उपाय आहे. तर हळूहळू माउथ पब्लिसिटीने खूप लोकांना ती औषधं देते. मी घरी ठेवून ते क्रेट आणून ठेवतो ते वाटतो. तर पार्किन्सनला औषध नाहीच आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की या फाउंडेशनमध्ये कोणत्या करता कोणाकडे हमखास उपाययोजना आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात जर गरीब लोकांना, विशेषतः जे अफोर्डेबल नाहीत, त्यांना मार्गदर्शन जसं आपण उत्तम आहे की आपण त्याचा मोरल वाढवायचा प्रयत्न करतो, तसं त्याला अशा कुठेतरी सक्सेस स्टोरी ज्या आहेत त्याच्यातून त्याला जर काही करायला मिळालं तर याचा पुष्कळ फायदा होतो. आज मी ज्या खात्याचा मंत्री आहे, आमच्याकडे दरवर्षी 1,80,000 लोक मरतात आणि 5 लाख ॲक्सिडेंट होतात. सगळ्यात वाईट काही असेल तर ज्यांचे होतात ते परिवारात ॲक्सिडेंट झाल्यावर कोणी सुधारायला तयार नाही. म्हणजे या ह्याच्यात मरणाऱ्या लोकांमध्ये 18 ते 34 वयोगटाचे 66% आहे. आणि मग मी मधल्या काळामध्ये साधारणतः आपल्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये ॲक्सिडेंट झाला, नको बाबा पुढे चल, पुढे पोलिसला लफडा लागेल.
मग सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की जो ॲक्सिडेंटमध्ये असेल कोणी त्याला मदत करेल त्याच्यावर पोलीस कुठल्याही प्रकारे कारवाई करणार नाही, त्याला बोलवणार पण नाही. तरी अजून लोकांमध्ये ॲक्सिडेंट असला तर तिथून पाहतात, कॅमेरे आजकाल रील काढतात, पण कोणी मदत नाही करत. म्हणजे अशी विचित्र अवस्था आहे की चांगल्या चांगल्या शहरामध्ये हे आहे. तर मी एक स्कीम काढली आता 8 राज्यात लागू झाली आहे की जो ॲक्सिडेंटमध्ये माणसाला असेल त्याला ताबडतोब मदत करेल आणि त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल. त्याचं नाव राहवीर म्हणून ठेवलं आहे आणि त्यांनी ताबडतोब वेबसाईटवर अर्ज करायला, त्या माणसाचं नाव द्यायचं, रेफरन्स द्यायचा, रेकॉर्ड त्याला 25,000 रुपयाचं बक्षीस देईल. आणि दुसरं, कुठल्याही रस्त्यावर NHHच नाही पण कुठल्याही रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आणि तो पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे ॲडमिट झाला तर 7 दिवसाचा खर्च मॅक्झिमम 1.5 लाख रुपये. आम्ही त्याला लगेच पोलीस FIRचा आणि त्याचा तिने रेकॉर्ड पाडला की वेबसाईटवरूनच त्याला ते पैसे मिळतील याची व्यवस्था केली. तर आता आपल्या इथे अशी लोकं आहेत, इथे राजू वाघ म्हणून आहे, पश्चिम नागपूरमध्ये आहेत, त्यांनी जवळ आहे का इथे? हा आहे. किती लोकांना वाचवलं तू? 9,000 लोकांना मदत केली, 600 लोकांची जीव वाचवला. दुसरा एक मोहिते म्हणून आहे. तर अशी समाजात माणसं आहे की जे हेच काम करतात पण त्याची दखलही घेत नाही कोणी. पण आता या पुस्तकाच्या रूपाने जसं वाचनातून त्याचा मॉरल पॉझिटिव्हिटी, संघर्ष करण्याचा ती ताकद वाढवणं जसं महत्त्वाचं आहे, तसं या निर्णया लोकांना मदत कशी करता येईल संवेदनशीलता ती तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मला काही फार याच्यातलं समजत नाही, पण मी 2004 साली माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळी मी 80मध्ये आमदार बनलो. माझं मुंबईचं MLA हॉस्टेलची रूमला लोक हेच म्हणायचे मेडिकल वॉर्ड, कारण त्यावेळी हार्टचे ऑपरेशन नागपुरात नव्हते होत, हे सगळे मुंबईत व्हायचे. तर ते दरवेळेला मी पेशंट म्हणून ॲडमिट राहायचे. तर मी जवळपास एक मोठ्या संख्येने गेले, 55-60 हजाराच्या वरती गेले असतील, कधी हिशोब नाही केला पण सतत सुरू असतात. त्यावेळी आता हे झोपडपट्टीतले लोक माझ्याकडे दर भेटीच्या दिवशी हे पहिले पुष्पगुच्छ घेऊन यायचे. माझ्यात एक आहे, माझ्याकडे कोणी हार आणलेला मला आवडत नाही, गुच्छ घातलेला दिला तर मुळीच आवडत नाही, सत्काराच्या कार्यक्रमी जात नाही. त्यामुळे मला त्यांनी तो हारला, मी त्यांना झापला एकदा की मी म्हटलं तुमच्याजवळ हार्ट ऑपरेशनला पैसे तुम्ही कशा करताय खर्च करता. तर त्या एका माणसाने मला थोडं त्यांनी वेगळ्या प्रकारे, तुम्ही साहेब माझा जीव वाचवला, कमीत कमी मी एक तुम्हाला पुष्पगुच्छ दिला तर नाराज कशाला होता म्हणा, माझ्याकडनं एवढं घ्या, माझी भावना आहे ती. त्यापासून मी बोलणं बंद केलं. दर माझ्या जनसंपर्क कार्यालयात दरवेळी 15-20 लोक लाईनीने येतात, मुलाला कडेवर घेऊन येतात आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन, त्यांच्या मनावर एवढा आनंद असतो की आपण कुठलीतरी लढाई जिंकली अशी असते. त्यामुळे समाजामध्ये आजूबाजूला ही दुःख खूप मोठी आहे. आता माझ्याकडे एक बौद्ध भिक्खू आले होते हाँगकाँगमधून. त्यांना मी विचारलं की उत्तर नागपूरमध्ये थॅलिसेमिया आणि सिकल सेल 80% लोक पेशंट आहे. पूर्ण भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, आणि त्यांचे आपापसात लग्न होतात, अजून कॉम्प्लिकेशन्स आहेत. ते बोन मॅरो इथे एम्समध्ये सुरू व्हायच्या आधी शेवटी मी कंटाळलो आणि मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जर आता हे बोन मॅरो बरोबर सुरू नाही केलं तर तुम्ही आपली रिटायरमेंटची व्यवस्था करून द्या म्हटलं. तेव्हा आता सुरू झालं. आता एका बोन मॅरो करता 25 लाख रुपये खर्च आहे. मध्ये लहान लहान मुलं आपल्या इकडले घेऊन मी रिलायन्समध्ये ऑपरेशन केलं तर 25 लाख रुपये कन्सेशन रेटमध्ये त्यांनी ऑपरेशन केलं. म्हणजे सामान्य गरीब माणसाची जी परिस्थिती आहे त्याच्यात आर्थिकदृष्ट्याही प्रश्न आहेत आणि समाजाचंही फारसं समर्थन नाही आहे. आणि म्हणून या पुस्तकातून जे सोबती सेवा फाउंडेशन आहे त्यांनी तिच्यात विशेषतः वेलणकरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे यामध्ये परिवारातल्या लोकांनी याच्या संकटाचा कसा सामना करावा हे तर आहेच, हिंमत कशी वाढवावी, डॉक्टरचा सल्ला कसा घ्यावा, कारण कुठली पण वॉर ही अंतिम नाही आहे. हे मला डॉक्टर श्रीकांत जिचकारने त्या काळात एक पुस्तक दिलं होतं, ते रिचर्ड निक्सनचं आत्मचरित्र होतं आणि त्याच्यावर एक सुंदर वाक्य होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट इज फिनिश वेन ही क्विट्स.
म्हणजे लढाईत हारल्यावर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे या पुस्तकामध्ये लढत राहायला पाहिजे शेवटपर्यंत, हा तो मेसेज आहेच. पण संवेदनशीलतेच्या आधारावर समाजातून अशी लोक आहेत की जी कुठल्याही प्रकारे याचं पब्लिसिटी, प्रसिद्धी, श्रेय न घेता अशा कामाला मदत करतात. आणि ती जी मदत करतात ती निरपेक्ष भावनेने करतात. या सगळ्यांना एकत्र आणून जर या प्रकारचं काम आपण उभं केलं तर अनेक लोकांच्या जीवनाचं आपण पुष्कळ मदत करू शकतो. आता सध्या युनोमध्ये जे भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं होतं, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक, त्याच्यावर त्यांनी हेच म्हटलं की आपल्याला मिनिमम ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध झाल्या, लोकांचं जीवन आनंददायी झालं तर हेच खरं महत्त्वाचं आहे. पण या उपक्रमाकरता खूप लोकांमध्ये जाऊन त्यांना समजवण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. अवेअरनेस निर्माण करण्याची गरज आहे. आणि या सगळ्यामध्ये हे जे सोबती सेवा फाउंडेशन आहे, विशेषतः या पुस्तकाची आता इंग्लिश आणि मराठी दोन्ही कॉपी आहेत, याच्यामध्ये दोन्ही पार्ट आहे. आणि त्यामुळे एक वेगळ्या विषयावरचं उत्तम पुस्तक चंद्रशेखर वेलणकरांनी लिहिलं, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर ज्यांची ज्याची संवेदनशीलता जागृत होईल ते या पुस्तकाचा सगळ्यात मोठा आव्हान आहे. आणि अशी माणसं आहेत समाजात की जे आपलं कुठलंही नाव न सांगता हे काम सातत्याने करत असतात. आणि मी तर नेहमी सांगतो की तुम्ही हे करा, त्याच्यात तुम्हाला 1 रुपया खर्च करा, तुम्हाला 10 रुपये मिळतात. परमेश्वराचा रूल आहे की तुम्ही या कामात जेवढं काही कराल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने परमेश्वर तुम्हाला देतो. आणि हाच अनुभव अनेक लोकांना येतो. त्यामुळे आपण अशा लोकांच्या असहाय्य, दीन, दुर्बल, पीडित, शोषित लोकांच्या मागे उभं राहणं, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि वैद्यकीयदृष्ट्या ही मोठी गरज आहे. त्या एका वेगळ्या विषयावरचा हे पुस्तक आणि हा भाव, विचार हा या निमित्ताने जाणारा मलाही खूप भावला. जेव्हा मला यांनी सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला या, तर मलाही याचा खूप आनंद झाला की हे करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढली. पैशाची कमी नाही आहे, पैसे खूप आहे, पण देण्याची वृत्ती नाही आहे आणि त्यामधली संवेदनशीलता नाही आहे. त्यामुळे डॉक्टरमध्ये पण संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण समाजामध्ये पण निर्माण झाली आणि ती अशा पुस्तकातून पुष्कळ प्रमाणात निर्माण होऊ शकते. या निमित्ताने एक चांगला विषय, विशेषतः या पुस्तकाच्या ह्याच्यातून चांगला पॉझिटिव्ह मांडला गेला, याबद्दल चंद्रशेखर वेलणकर यांना शुभेच्छा देतो. आणि सोबती फाउंडेशनच्या या कामाला आपण सगळ्यांनी जरूर मदत करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.